नमस्कार. आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयातील व्यापार शर्ती या घटकाची माहिती अभ्यासणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये लाभ मिळतात हे आंतरराष्ट्रीय व्यापारातील केवळ लाभ सिद्धांत, तुलनात्मक लाभ सिद्धांत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत यातून स्पष्ट झालेला आहे. परंतु या मिळणाऱ्या लाभाचं वाटप दोन देशांमध्ये कशा पद्धतीनं होतं याचा अभ्यास व्यापार शर्तीमध्ये केला जातो. एखाद्या देशाच्या व्यापार शर्ती म्हणजे त्या देशातील निर्यात वस्तूच्या किमतीचे आयात वस्तूच्या किमतीशी असलेले प्रमाण होय. आणि या अनुषंगाने आपण एखाद्या देशाला व्यापार शर्ती या अनुकूल आहेत किंवा प्रतिकूल आहेत असं सहजपणे समजतो, परंतु आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये सहजपणे व्यापार शर्तीचा अभ्यास करता येत नाही. आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभांचे मापन करण्याच्या दृष्टीने व्यापार शर्तीचा अभ्यास करण्यास सनातनवाद्यांनी प्रथमतः सुरुवात केल्याचं आपल्याला अभ्यासामधून दिसून येतं. त्यानंतरच्या काळामध्ये रिकार्डोच्या तुलनात्मक लाभ सिद्धांतामध्ये उत्पादन खर्चातील तफावत या मुद्द्याच्या आधारे व्यापार शर्तीचे मापन होण्यास सुरुवात झाली. त्यापुढील काळामध्ये जॉन स्टुअर्ट मिल यांनी व्यापार शर्ती ठरवण्यामध्ये मागणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचं विश्लेषण मांडलं. पुढे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी 1923मध्ये मनी, क्रेडिट अँड कॉमर्स या ग्रंथामध्ये देयता वक्र तंत्राची संकल्पना मांडली आणि जी काही पुरवठ्याची बाजू दुर्लक्षित राहिलेली होती ती बाजू व्यापार शर्तीच्या अनुषंगानं मांडण्याचं काम केल्याचं आपल्याला दिसून येतं. आंतरराष्ट्रीय व्यापारात अनेक देश सहभागी असतात. प्रत्येक देश एकाच वेळी अनेक देशांशी वस्तूंचा व्यापार करत असतो. या परिस्थितीमध्ये व्यापार शर्ती मोजण्याकरता विशिष्ट देशातील निर्यात वस्तूंचा निर्देशांक आणि आयात वस्तूंचा निर्देशांक माहीत असणं आवश्यक असतं. आणि या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यापार शर्ती प्रतिकूल किंवा अनुकूल आहे हे ठरवलं जातं. आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताच्या अभ्यासातून व्यापार शर्ती केवळ व्यापारातले लाभच व्यक्त करत नाही, तर एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील उत्पादनाचं जे काही विशेषीकरण असेल, नाविन्यीकरण असेल, निर्यातीचे, आयातीचे असे विविध निर्णय व्यापार शर्ती स्पष्ट करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण अगोदर बघितल्याप्रमाणे या ठिकाणी व्यापार शर्तीचा अर्थ दर्शविलेला आहे. व्यापार शर्तीच्या संदर्भामध्ये दोन संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली संकल्पना आहे वस्तू विनिमयाशी संबंधित व्यापार शर्ती आणि दुसरी संकल्पना आहे उत्पादन घटकाशी संबंधित व्यापार शर्ती. निव्वळ वस्तू विनिमयाच्या ज्या व्यापार शर्ती आहेत या वस्तू विनिमयाशी संबंधित व्यापार शर्ती आहेत. वरती बघितल्याप्रमाणे आपण व्यापार शर्तीचे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करता येतं. एक वस्तू विनिमयाशी संबंधित व्यापार शर्ती आणि दोन उत्पादन घटकाशी संबंधित व्यापार शर्ती. यापैकी वस्तू विनिमयाशी संबंधित व्यापार शर्ती आपणास अजून 3 भागामध्ये विभागता येतात. एक निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्ती,
2 सकल वस्तू विनिमय व्यापार शर्ती आणि 3 उत्पन्न व्यापार शर्ती. निव्वळ वस्तू विनिमयाचे ज्या व्यापार शर्ती आहेत ते मांडण्याचं काम जेरॉड मियर या अर्थतज्ञाने केल्याचं आपल्याला दिसून येतं. एक देश अनेक देशांशी व्यापार करत असल्यामुळे निर्यात वस्तूंचा किंमत निर्देशांकाशी आयात वस्तूंच्या किंमत निर्देशांकाचा दर माहीत केला जातो आणि या आधारे निव्वळ वस्तू विनिमयाच्या व्यापार शर्ती काढल्या जातात. जगामध्ये वेगवेगळ्या देशांना आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये रोखता उपलब्ध करून देण्याचं काम आंतरराष्ट्रीय नाणेनिधी करते आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वस्तू विनिमयाच्या आधारेच किंवा निव्वळ वस्तू विनिमयाच्या आधारे वेगवेगळ्या देशातील व्यापार शर्ती निर्धारित करण्याचं किंवा मापन करण्याचं काम करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. जेव्हा एखादा देश आयात करत असलेल्या वस्तूंच्या किमती घटतात आणि निर्यात वस्तूंच्या किमती वाढतात किंवा स्थिर राहतात, तेव्हा त्या देशाला निव्वळ वस्तू विनिमयाच्या व्यापार शर्ती अनुकूल होतात. कारण त्यांना पूर्वी इतकीच निर्यात करून त्यापेक्षा अधिक वस्तू किंवा अधिक आयात वस्तू मिळत असल्याचं आपल्याला दिसून येतं. निव्वळ वस्तू विनिमयाच्या व्यापार शर्तीमध्ये काही मर्यादा असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये प्रामुख्याने या संकल्पनेमध्ये फक्त किमतीचाच विचार केल्याचं दिसून येतं. व्यापारातील लाभ फक्त किमतीवर नव्हे तर आयातीच्या तुलनेत निर्यात किती वाढली यावर देखील अवलंबून असतो. ही बाब या निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये दुर्लक्षित केल्याचं दिसून येते. त्यानंतर निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीत वस्तूंची केवळ किंमत लक्षात घेऊन जो काही दर्जा असतो या दर्जाकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे. तसेच व्यापारातील रचना आहे ती जर बदलली तर व्यापार शर्ती बदलतात, त्या बाबीकडे सुद्धा निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं. निर्यात उद्योगाची उत्पादकता वाढल्यास त्याचा अनुकूल परिणाम होतो, परंतु हा परिणाम निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये दुर्लक्षित केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे सकल वस्तू विनिमय व्यापार शर्ती ही टॉसिंग यांनी मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. सकल वस्तू विनिमय व्यापार शर्ती म्हणजे आयातीच्या आकारमानाशी निर्यातीच्या आकारमानाचा दर होय. सकल वस्तू विनिमय व्यापार शर्ती अनुकूल झाल्या याचा अर्थ असा आहे की ठराविक निर्यात नगसंख्येच्या आकारमानाच्या मोबदल्यात त्या देशाला जास्त आयात करता येते. एखादा देश आयात करत असलेल्या वस्तूंच्या आकारमानात निर्यात वस्तूचे आकारमान स्थिर असताना वाढ झाली तर सकल वस्तू विनिमय व्यापार शर्ती त्या देशाला अनुकूल होत असतात. निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्तीप्रमाणेच सकल वस्तू विनिमय व्यापार शर्तीमध्ये सुद्धा काही दोष असल्याचं आपल्याला दिसून येतं. या संकल्पनेमध्ये आपल्याला निर्यात उद्योगाचा उत्पादकतेतील बदलाचा व्यापारातून मिळणाऱ्या लाभावर काय परिणाम होतो हे तपासताना अडचण येते किंवा या बाबीमध्ये दोष असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर वस्तू विनिमयाशी संबंधित तिसरी संकल्पना आहे उत्पन्न व्यापार शर्ती. 1948मध्ये G.S. डोरान्स या अर्थतज्ञाने उत्पन्न व्यापार शर्तीची संकल्पना मांडली. या संकल्पनेमध्ये देशाचा निर्यात संख्या निर्देशांक तसेच निर्यात किमतीचा निर्देशांक असे 3 घटक गृहीत घेतलेले आहेत. म्हणजे निव्वळ वस्तू विनिमयाशी संबंधित व्यापार शर्ती आणि सकल वस्तू विनिमयाशी संबंधित व्यापार शर्ती यातील दोष कमी करण्याचा प्रयत्न उत्पन्न व्यापार शर्तीमध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं. उत्पन्न व्यापार शर्तीची संकल्पना निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून निर्माण होणारी देशाची आयात क्षमता व्यक्त करत
असते. त्यामुळे ही संकल्पना महत्त्वाची असल्याचा आपल्याला सांगता येतं. त्यानंतर व्यापार शर्तीच्या संदर्भातली दुसरी संकल्पना आहे उत्पादन घटकाशी संबंधित व्यापार शर्ती. उत्पादन घटकाशी संबंधित व्यापार शर्ती या दोन प्रकारच्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यातला पहिला प्रकार आहे एक घटक व्यापार शर्ती आणि दुसरा प्रकार आहे द्विघटक व्यापार शर्ती. या दोन्ही संकल्पना जॅकॉब व्हायनर यांनी मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. जेव्हा निर्यातीत होणारी वाढ तंत्रज्ञानातल्या प्रगती वाढल्यामुळे उत्पादनात वाढ होते तेव्हा एक घटक व्यापार शर्ती संकल्पना वापरली जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. निर्यात उत्पादकता निर्देशांक जो आहे या संकल्पनेमध्ये, त्याचा अर्थ असा आहे की निर्यात उद्योगातील सर्व उत्पादन घटकांच्या उत्पादकतेचा निर्देशांक होय. प्रत्यक्षात असा निर्देशांक काढत असताना अडचण येत असते. त्यामुळे एक घटक व्यापार शर्तीच्या अनुषंगानं ही मर्यादा असल्याचं आपल्याला मांडता येतं. त्यानंतर जॅकॉब व्हायनर यांनीच द्विघटक व्यापार शर्तीची संकल्पना मांडली. यामध्ये निर्यात उत्पादकता निर्देशांकाबरोबर आयात स्पर्धक उद्योगाचा उत्पादकता निर्देशांक लक्षात घेतलेला आहे. आणि आयात स्पर्धक उद्योग याचा अर्थ असा आहे की आपल्या देशामध्ये ज्या वस्तूंची आयात होते अशा वस्तू आपल्या देशातील जे उद्योग तयार करतात तर त्यांचाही निर्देशांक या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे. त्यामुळं ही थोडीशी व्यापक संकल्पना असल्याचं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारतासारख्या विकसनशील देशांच्या व्यापार शर्ती प्रतिकूल असण्याची शक्यता आहे. आणि त्या संदर्भात याला कोणकोणती कारणं आहेत या बाबतीमध्ये गुन्नर मिरडॉल, सिंगर आणि प्रोबिश यांनी अभ्यासांती काही मत मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. यामध्ये काही त्यांनी कारणं सांगितलेली आहे की आयात मागणीच्या लवचिकतेमध्ये विकसनशील देशामध्ये मोठ्या प्रमाणात फरक असतो. विकसनशील देशाच्या निर्यातीमध्ये आपण जर बघितलं तर प्राथमिक वस्तू या मोठ्या प्रमाणामध्ये असतात किंवा कृषी उत्पादनाच्या अनुषंगानं असणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि त्या नाशवंत स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्यांची जी मागणी असते ती अचानक वाढवता येत नाही किंवा अचानक कमी करता येत नाही आणि म्हणून जगामध्ये विकसनशील देशांच्या व्यापार शर्ती या प्रतिकूल असण्याची शक्यता असते. तसेच दुसरा मुद्दा त्यांनी मांडला तंत्रज्ञानातील बदल. हा पण अत्यंत महत्त्वाचा आहे कारण विकसनशील देश ज्या वस्तू निर्यात करतात यामध्ये प्रामुख्याने ज्यूट असेल, कापूस असेल, या मालाला विकसित देशातील नवीन तंत्रज्ञानामुळे पर्याय शोधला जातो आणि त्यामुळे या देशांच्या ज्या काही व्यापार शर्ती असतात त्या प्रतिकूल होतात. तसेच जगामध्ये काही देशांमध्ये उद्योगाची मक्तेदारीसुद्धा असल्याचं आपल्याला दिसून येतं. गव्हाच्या कापसाच्या उत्पादनात कोणत्याही एकाच देशाला आपल्याला मक्तेदारी निर्माण करता येत नाही, पण जे द्वितीय क्षेत्रातलं उत्पादन असतं अशा बाबतीमध्ये मात्र विकसित देश मक्तेदारी निर्माण करून त्याचा लाभ मिळवतात आणि म्हणून विकसनशील देशांच्या व्यापार शर्ती या प्रतिकूल असल्याचं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.